उन्हाळ्यामध्ये सुखवणारी आणि मनाला आनंद देणारी गोष्ट म्हणजे आंबा. आंब्यापासून आपण मँगो शेक, मँगो लस्सी, मँगो आईस्क्रीम, आंब्याचे पन्हे असे अनेक पदार्थ बनवले असतील. परंतु कधी तुम्ही आंब्याचा केक बनवला आहात का? हा, बऱ्याचदा बनवलाही असेल, परंतु बऱ्याचदा तो फसला जातो. म्हणजे असं त्याचा रव्यापासून आपण हा बनवला तर त्याचे असे कण कण बारीक असे निघून पडतात आणि तो खूप असा कोरडा कोरडा किंवा सुका होतो. तर असा केक होऊ नये, एकदम मऊ, पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत स्पंजी असा हा केक कसा बनवायचा आहे यासाठी काही महत्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. कविता पाटील रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. चला तर मग जास्त वेळ न घेता पाहूया आंबा रवा केक कसा बनवायचा आहे. यासाठी आपल्याला आंबे लागतील. आंबे हे चांगल्या क्वालिटीचे, चांगले जेवढे असतील तेवढा आपला केक हा चांगला बनणार आहे. यापैकी आपण एक आंबा घ्यायचा आहे. याची अशी वरून साल काढायची आहे. सुरीच्या साह्याने काढू शकता किंवा चांगला आंबा असेल तर अगदी आपण केळ सोलतो त्या पद्धतीने आंब्याची साल निघून येते. आता या आंब्याचा सर्व गर आपण काढून घ्यायचा आहे. आंबे शक्यतो ताजे फ्रेश घ्यावे, म्हणजे आपला केक पण छान बनतो. शिवाय जो केकला कलर येतो तो पण छान ओरिजिनल असा केकला कलर येतो. कच्चा किंवा जास्त आंबट असलेला आंबा या ठिकाणी घ्यायचा नाही. आता याचा आपण प्युरी करून घ्यायची आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही. आता परफेक्ट आपण मोजून घ्यायचं आहे. सर्व प्रमाण मोजून घेतलं ना म्हणजे आपला केक अजिबात फसणार नाही. तर या ठिकाणी 1.25 कप रवा घेतलेला आहे. आता या एकाच कपाचं मोजमाप आपण ठेवायचं आहे, म्हणजे आपलं जे प्रमाण आहे ते सर्व व्यवस्थित होणार आहे. तर रवा कसाही असो, बारीक असो किंवा जाडसर असो, परंतु तो मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे. अगदी जास्त वेळ फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे एकदम त्याचं बारीक पीठ तयार झालं पाहिजे. अशा प्रकारे हा मिक्सर मधून फिरवून घ्यायचा आहे. तर पाहू शकता एकदम बारीक अशा हा रवा झालेला आहे. आता एक बॉल्स घ्यायचा आहे आपण. यामध्ये आपण जो आंब्याचा गर किंवा प्युरी घेतलेली आहे ती त्याच कपाने मोजून घ्यायची आहे. ज्या कपाने आपण रवा मोजून घेतला तर 1.25 कप रवा असेल तर हा 1 कप आपण आंब्याची प्युरी घ्यायची आहे. यामुळे मी आंबे किती घ्यायचे हे सांगितलेले नाहीत, कारण काही आंब्याचा गर थोडा निघतो तर काहीचा जास्त निघू शकतो. तर यामध्ये त्याच कपाने 1.25 कप पिठी साखर घ्यायची आहे. त्याच कपाने या ठिकाणी 1.25 कप फ्रेश एकदम ताजं लोणी वापरायचं आहे. या ठिकाणी अतिशय महत्वाची टीप म्हणजे जर लोणी वापरणार असाल तर फ्रेश लोणी घ्या. फ्रीजला लावलेलं घेऊ नका. एकदम रूम टेम्परेचरचंच लोणी वापरायचं आहे. जर तुमच्याकडे लोणी अवेलेबल नसेल तर 4 ते 5 चमचे तुम्ही तेल वापरू शकता. अगदी चिमूटभर मीठ टाकायचं आहे टेस्ट येण्यासाठी. आणि आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आपण जो बारीक केलेला रवा आहे हा यामध्ये मिक्स करायचा आहे. आणि पुन्हा आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अगदी 2 टेबलस्पून कणिक घालायचे आहे आपण. आता ही कणिक का घालायची आहे हे मी नंतर सांगणारच आहे, परंतु न विसरता यामध्ये 2 टेबलस्पून कणिक आवर्जून घाला. आणि पुन्हा हे आता छान असं मिक्स करायचं आहे. अगदी एकजीव फेटून घ्यायचा आहे. जितकं जास्त फेटाल तेवढं ते आपला केक जो आहे तो स्पंजी आणि मऊ होणार आहे. आता यानंतर यामध्ये थोडं थोडं दूध मिक्स करायचं आहे, कारण आपला जो रवा आहे हा भिजल्यानंतर पुन्हा हे मिश्रण जे आहे हे घट्टसर दाटसर येतं. यासाठी सुरुवातीलाच आपण यामध्ये थोडंसं दूध घालायचं आहे. आणि दूध घातल्यानंतर पुन्हा हे असं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि याला आता झाकण लावून 1 तासासाठी असंच ठेवायचं आहे. तर तुमचा केक फसण्याचं कारण म्हणजे बरेच जण काय करतात की हा केक लगेच बनवायला घेतात. अगदी 10 ते 15 मिनिटं हे झाकण लावून ठेवतात आणि लगेच हा केक करायला घेतात. तर असं न करता यामध्ये आपण रवा घातलेला असतो आणि हा रवा पूर्णपणे भिजण्यासाठी कमीत कमी 1 तास तरी हे मिश्रण आपल्याला
तसंच ठेवावं लागतं भिजत ठेवण्यासाठी, म्हणजे आपला केक छान मऊ होतो, याचा भुगा होत नाही. शिवाय आपण जी कणिक वापरलेली आहे ती सुद्धा यासाठीच वापरलेली आहे की या रवा केक बनवताना याचा चुरा होऊ नये, एकदम छान मऊ बनावा, यासाठी आपण 2 चमचे 4 टेबलस्पून कणिक वापरायचे आहे. आता एकीकडे गॅसवरती आपण कढई एकदम मध्यम आचेवरती गरम होण्यासाठी ठेवायचे आहे. दुसरीकडे ज्या भांड्यामध्ये आपण केक बनवणार आहोत याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि मैदा भुरभुरून घ्यायचा आहे. तर यासाठी आपण केकसाठी तुमच्याकडे जे कोणतं भांडा अवेलेबल असेल ते तुम्ही वापरू शकता. 1 तास बरोबर झालेला आहे. पाहू शकता पीठ आपलं छान असं आता हे भिजलेलं आहे. जर तुम्हाला आणखी दाटसर वाटलं तर थोडंसं दूध घालायचं आहे. कन्सिस्टन्सी अशी थोडीशी घट्टसरच ठेवायची आहे, एकदम जास्त पण पातळ करू नका. या पद्धतीने आपलं तयार झालं की यामध्ये 1 आंबा असा आपण साल काढून याचे बारीक बारीक एकदम फोडे असे करून यामध्ये मिक्स केलेले आहेत. तर हे का करायचं आहे, एकदम छान टेस्टी लागतं. जेव्हा आपण केक खातो त्यावेळेस हे आपले जेव्हा दाताखाली याचे बारीक फोडी येतात तेव्हा अगदी ओरिजिनल आपल्याला मँगो केकची टेस्ट जाणवते. आता यामध्ये 1.5 टेबलस्पून बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि 1/2 टीस्पून खायचा सोडा टाकायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी 1/4 टीस्पून मँगो इसेन्स वापरायचा आहे. जर तुमच्याकडे मँगो इसेन्स अवेलेबल नसेल तर व्हॅनिला इसेन्स वापरू शकता. दोन्ही पण अवेलेबल नसेल तर 2 टेबलस्पून तुम्ही या ठिकाणी वेलची आणि जायफळची पूड वापरली. थोडंसं जायफळ आणि वेलचीची पूड घालायची आहे तरी सुद्धा चालू शकतं. आता पुन्हा हे आपण छान असं मिक्स करायचं आहे. या ठिकाणी अतिशय महत्त्वाची टीप लक्षात ठेवायची आहे, आपण जेव्हा बेकिंग सोडा बेकिंग पावडर वापरतो त्यावेळेस लगेच आपण हा केक बनवायला घ्यायचा आहे. त्याच वेळेस आपण हा सोडा आणि बेकिंग पावडर मिक्स करायचे आहे. बरेच जण काय करतात, सुरुवातीलाच आपण भिजत घालण्यापूर्वीच बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालतात. तर तसं न करता आपण आधी पूर्व तयारी सर्व करून घ्यायची आणि नंतर यामध्ये आपण बेकिंग सोडा आणि पावडर वापरायची आहे आणि लगेच आपण आता हा केक बेक करण्यासाठी ठेवायचा आहे. अशा साध्या सोप्या छान छान रेसिपी पाहण्यासाठी अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल, अजूनही चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील. व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर करायला विसरू नका. आता तुम्ही केक कशातही म्हणजे ओव्हन मध्ये सुद्धा बेक केला तरी चालेल किंवा कुकर मध्ये केला तरी चालेल, परंतु या ठिकाणी आपण अगदी साधी सोपी पद्धत वापरलेली आहे की कढईमध्ये आपण हा बेक करणार आहोत. आता यामध्ये वरून आपण थोडीसे ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत. आपल्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रुट्स टाकायचे आहेत किंवा टुटी फ्रुटी वरून असं पसरून घ्यायचं आहे. आता आपली कढई पण छान अशी आपली तापली गेलेली आहे. पूर्ण कमी म्हणजे मंद आचेवरतीच गॅस ठेवायचा आहे. आता याच्यामध्ये काहीतरी स्टँड किंवा एखादी प्लेट ठेवायची आहे कढईवर आणि त्याच्यावरती हा प्लेन असा डबा बसेल असा ठेवायचा आहे आणि वरून पुन्हा झाकण लावायचं आहे. एकदम पॅक असं झाकण लावून घ्यायचं आहे. आता कमीत कमी 45 मिनिटं तरी मंद आचेवरती हा असाच राहू द्यायचा आहे. अधूनमधून आपण याचे झाकण अजिबात काढायचं नाही. असं केल्यास आपला केक हा छान फुगणार नाही. पूर्ण मंद आचेवरती या ठिकाणी मला 60 मिनिटं लागलेली आहेत हा केक तयार होण्यासाठी. आता प्रत्येकाला थोडा कमी जास्त वेळ लागू शकतो, कारण कढई कशी आहे किंवा आपले गॅसची फ्लेम तुम्ही कशी ठेवलेली आहे. शक्यतो पूर्णपणे मंद आचेवरती ठेवा. कढई जी ठेवतो आपण ती जाडसर अशी कढई ठेवायची आहे. आता आपला केक तयार झालेला आहे. आता सुरीच्या साहाय्याने आपण साईडहून आधी सोडवून घ्यायचं आहे, नंतर वरून अशी प्लेट झाकायची आहे त्याच्यावरती आणि यावरती असा हा डब्बा पालता केल्यानंतर पाहू शकता एकदम इझिली आपला केक आता निघून येतो. छान असा आपला हा केक आता तयार झालेला आहे. या ठिकाणी फक्त काही महत्त्वाच्या टिप्स आपण लक्षात घ्यायचा आहे. जो आपण आंबा वापरणार आहोत तो चांगल्या क्वालिटीचा फ्रेश असावा, पूर्णपणे पिकलेला असावा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण फक्त रवा न वापरता त्यामध्ये
2 टेबलस्पून कणिक वापरायचे आहे। यानंतरची अतिशय महत्त्वाची टीप म्हणजे रवा आपण मिक्सर मधून एकदम बारीक करून घ्यायचा आहे आणि कमीत कमी 1 तास तरी हे मिश्रण आपण भिजत ठेवायचं आहे। या सर्व टिप्स फॉलो करा। मेजरमेंट जी व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे त्याच पद्धतीने मोजमाप करून व्यवस्थित सर्व प्रमाण घ्या आणि नक्की तुम्ही अशा प्रकारे केक बनवून पहा। अजिबात तुमचा केक फसला जाणार नाही। अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल स्पॉन्जी मऊ असा केक तुमचा नक्की बनेल। अजिबात त्याचा रवा निसटणार नाही, सुक्का ड्राय केक होणार नाही। पाहू शकता या ठिकाणी तयार आहे आपला मँगो केक। तर नक्की अशा प्रकारे घरच्या घरी केक बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।